रोबोटिक्स इंडिया राष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विजेतेपद, एस्टोनियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। रोबोटिक्स इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवत एस्टोनिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे। ही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा एस्टोनियातील तालिन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता फेरी होती। मुलांमध्ये स्टेम पद्धतीद्वारे रोबोटिक्स विषयाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या रोबोटिक्स इंडिया या ना नफा तत्वावरील संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। पुण्यात झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। या स्पर्धेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी संस्थातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने रोबोटिक्सच्या विश्वात सहभाग घेण्याची संधी मिळाली। हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता। त्यामुळे सर्वसमावेशकता आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले। देशभरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले होते। देशाच्या वैविध्यपूर्ण विद्यार्थी संघटनांचे प्रतिबिंब यात दिसून आले। या स्पर्धेबद्दल बोलताना रोबोटिक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या, नमस्कार, मी पायल राजपाल, डायरेक्टर रोबोटिक्स इंडिया। आणि तुम्ही जे आज इथे बघतायत IISSMS मध्ये ही रोबोटिक्स नॅशनलची 2023 ची स्पर्धा आता इथे चालू आहे। आजची जी स्पर्धा आहे ती थोडी युनिक स्पर्धा आहे। रोबोटिक्स कोडिंगचे खूप स्पर्धा होतात आपल्या देशात आणि दिस इज वन ऑफ अ काइंड जिथे जिल्हा परिषद स्टुडंट्स, म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्टुडंट्स compete together with the students of private sector schools and colleges। तर हे जसं मी म्हटलं, हे भारतात पहिल्यांदा झालं आहे की आपली जिल्हा परिषद कॉर्पोरेशनची मुलं जे आहेत ते स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर बरोबर भाग घेऊन हे 7 कॅटेगरीजची जी आमची स्पर्धा आहे। आता जी तुम्ही बघताय पाठीमागे एक लाईन फॉलोवर चालू आहे। सो लाईन फॉलोवर म्हणजे आपला रोबोट फास्टेस्ट स्पीडमध्ये ट्रॅकवर जो कंप्लीट करेल ते लाईन फॉलोवर आहे। हे सॉल्वर आहे, 3 किलो सुमो, 5 किलो सुमो, ऑन्टरप्रिनरशिप चॅलेंज, गर्ल्स फायर फायटिंग, हे स्पर्धांची नावं आहेत। आम्ही 5 सिटीजमध्ये ही स्पर्धा केली होती आणि जे 5 सिटीज म्हणजे ते रिजनल होते, ते रिजनलचे विनर्स आपले नॅशनल स्पर्धामध्ये आज आले आहेत। आणि 5 मुलं होते रिजनल चॅम्पियनशिप्समध्ये चेन्नई, दिल्ली, इंदोर, पुणे, मुंबई इथे आम्ही रिजनल चॅम्पियनशिप्स केले आणि त्यांचे जे टॉप 10 टीम्स होते ते इथे आले आहेत। आता ह्या सगळ्या शहरांमधले जे विनर्स आहेत ते पण विनर्स कॉम्बिनेशनमध्ये, जसं आपण मी सांगितलं की आपले म्युनिसिपल कॉर्पोरेशनची मुलं आहेत। दिल्लीहून जी मुलं आज आली आहेत पुण्यात, त्यांना तिकीट भेटले नव्हते इथे येण्यासाठी, पुणे येण्यासाठी, तर ती मुलं 1800 किलोमीटर दिल्लीहून बसमध्ये ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आली आहेत। त्यांचे स्पॉन्सर जे आहे ZS इंडिया, त्यांच्या सपोर्टने आम्ही रोबोटिक्स लॅब हे दिल्लीच्या जे कॉर्पोरेशन शाळा आहेत तिथे इस्टॅब्लिश केले। चेन्नईहून जी मुलं आली आहेत ते ट्रेनमध्ये आले, ते मुलं त्यांच्या टीचर आणि पालकांबरोबर त्यांना सपोर्ट केले आहे BNY मेलन CSR कंपनीमध्ये। आणि आपले पुण्यातले जे आहे जी मुलं आहेत त्यांना सपोर्ट केला आहे BMC सॉफ्टवेअर, त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आमच्याबरोबर। आपण खूप लॅब्स सेटअप केले आहेत, रोबोटिक्स स्टेम लॅब आपण म्हणतो ते सेटअप करून आज आम्ही जर काउंट बघितलं तर 1.5 मिलियन चिल्ड्रन सिन्स 2018 हॅव बीन एज्युकेटेड बाय रोबोटिक्स इंडिया ऑन द स्किल्स ऑफ रोबोटिक्स, कोडिंग, IoT, AI। तर फलटणमधून मुलं आली आहेत। फलटण स्पॉन्सर जे आहे ते ग्लोबंट इंडिया म्हणून एक कंपनी आहे, त्यांनी स्पॉन्सर केलं आहे या मुलांना। तर ही बॅक स्टोरी आहे आपल्या गव्हर्मेंट स्कूल मुलांची। प्रायव्हेट सेक्टरचे मुलं जे क्वालिफाय झालेत रिजनलला ते आता नॅशनलला आले।
अजून एक स्टोरी जी आहे ते मी आज तुम्हाला सांगते की ही जी मुलं आहेत ही खूपच गरीब बॅकग्राऊंडमधून येतात, जे आपले ZPची मुलं आहे, कॉर्पोरेशनची मुलं आहे आणि त्यांना आम्ही फक्त आमचं जे गोल आहे किंवा विजन मिशन स्टेटमेंट आहे ती ही आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणते टू बी एम्प्लॉयबल इन 2035 80% of the jobs will be technology jobs. Then how will we ever fill the education to employment gap? How will we ever fill the digital divide that prevails? And that is the vision mission of Robotics India, where we want to bring robotics, AI, coding, IoT, data science to these government school children, to the bottom strata of the community, and we want to help them to get jobs and be equal individuals of this nation. आणि हे जे मुलं आहेत आज जे स्पर्धेमध्ये जिंकतील, नॅशनल कॉम्पिटिशन 2023 जी मुलं जिंकतील ते भारताला रेप्रेझेंट करतील तालिन एस्टोनिया एक देश आहे. नोव्हेंबर 17-18ला तिथे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर ही मुलं भारताला रोबॉटिक्स इंटरनॅशनलमध्ये रेप्रेझेंट करणार आहे, जिथे 110 देशाची मुलं ह्या सगळ्या कॉम्पिटिशन कॅटेगरीजमध्ये बॅटल करणार आहे. तर खूप खूप आभार आहे CSR सपोर्टचे, जे आमचे CSR स्पॉन्सर्स आहे ह्यांचे, की ह्यांनी मुलांना सपोर्ट केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचे 50,000 मुलं जी आहे जे आउटस्कर्ट्समध्ये आहे, रूरल एरियामध्ये आहे, पुण्याचे आउटस्कर्ट्स जे आहे तिकडची जी मुलं आहे. तर खूप आभार आहे आम्हाला CSR सपोर्टचा. आम्हाला जिल्हा परिषदचा पण खूप सपोर्ट आहे. रमेश चव्हाणजी आमचे रिजनल चॅम्पियनशिपच्या इनॉग्रेशनसाठी आलेले, विक्रम कुमारजी जे आहे त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे फॉर डुईंग दिस ॲक्टिव्हिटी इन म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्कूल्स. आणि ह्या मुलांनी G20ची जी 4th मीटिंग झालेली आपल्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, ह्या जिल्हा परिषदची जी मुलं होती पुण्याच्या आपल्या ग्रामीण विभागातली, फलटणच्या विभागातली, त्या मुलांनी G20मध्ये जेव्हा प्रोजेक्ट्स डिस्प्ले केले की अर्थक्वेक डिटेक्टर कसा बनवला त्या मुलांनी, आणि इरिगेशन रोबॉट, की त्यांचे जे आईवडील आहेत ते खेतांमध्ये त्यांच्याकडे पैसे नाही आहेत कॅटल गाय वगैरे आणायला, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक रोबॉट बनवला. तर हे मुलांनी G20मध्ये पण रेप्रेझेंटेशन केलं आहे. आपले जे आपले माननीय मंत्री साहेब केसरकर, चंद्रबाबाजी, हे सगळ्यांनी हे प्रोजेक्ट अप्रिशिएट केले. आणि एज्युकेशन मिनिस्टर, सेंट्रल कॅबिनेट धर्मेंद्र प्रधानजी ह्यांनी पण ह्या मुलांचे प्रोजेक्ट्स खूप अप्रिशिएट केले आहे. तर आमचं विजन मिशन हे आहे की आता 1.5 million children have been educated with our efforts in 2018, and we want to hit 3 million by 2025. We want to see these children get jobs. आमची ॲक्टिव्हिटी NEP 2020 मध्ये अलाइन आहे. तर 5वी कक्षापासून हे मुलांचे कोडिंग रोबॉटिक्स सुरू होतात. असं त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की पहिल्यांदा त्या मुलांनी लॅपटॉप बघितले, पहिल्यांदा कम्प्युटर ऑपरेट केला आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये अजून पुढे बघाल की त्या मुलांनी किती चांगलं काम केलं आहे. आपण चंद्रायनवर लँड झालो, तो मार्स रोवर जो आहे तो पण एक रोबॉट होता. सो दॅट्स वाय आय से स्काय इज द लिमिट टू वॉट वी वॉन्ट टू डू. अँड हे आमचा 5 इयरचा प्लॅन आहे. आम्ही रिस्किलिंग आणि स्किलिंग करतो कॉलेज मुलांसाठी. सो दॅट कम्प्लीट्स द एंटायर एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट सायकल. So yes, thank you very much for listening to me, and please cheer our students to win podium position at the Robotics International. आपली भारतातली मुलं जेव्हा इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जातील तर तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या की हे स्पर्धा ते जिंकून येतील. आपल्या भारताचं नाव इंटरनॅशनल पोडियमवर खूप खूप छान करून येतील. थँक्यू. रोबोटिक्स इंटरनॅशनल स्पर्धेचे प्रमुख प्रीत नोराक म्हणाले, Hi, my name is Preet Norak. I'm the head of competitions at Robotics International. Robotics is a global community which runs different robotics competitions all over the world. We have also a franchise here in India, and Robotics India is run by a wonderful organization who teaches kids all over India about robotics and technology and STEM. The national competitions here in Pune
have been wonderful. I'm so proud to see all the kids, how much they have learned over the year, and how enthusiastic they are about robotics and about engineering. I hope to see you all at Robotex International in November. या वर्षीची ही राष्ट्रीय स्पर्धा एस्टोनियातील तालिन येथे होणाऱ्या आगामी रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता फेरी होती. या स्पर्धेत 400हून अधिक विद्यार्थ्यांनी तब्बल 200 प्रकल्प सादर केले. या प्रकल्पामधून शाश्वत विकासासह आपत्ती प्रतिसादापर्यंतच्या विविध जागतिक आव्हानांवर उपाययोजना सादर करण्यात आल्या. Loved being here, and it was very energetic to see kids from every part of the country participate. Very excited. I mean, some of the robots were about saving resources like water, electricity. Some of the robots were about helping people with Parkinson. Very innovative, very creative. The most important part is, as kids are working on this, they are creating not just robots, they're also getting a lot of learning into practical issues that our society handles, and they're working towards that. I think so it's a great format and a great way to have these children learn at this young age and contribute to the society. Thank you. Hi, my name is Sandeep Sawant. I'm a Senior Director of Product Development Activity in BMC Software India Private Limited. BMC is a global sponsor of STEM education across the world. We believe in the United Nations mandate of sustainable development through education and including everybody of the society in this mission. As part of this mission in India, we have supported 3 Zilla Parishad schools here. It was very fulfilling, very happy to see these kids demonstrating their projects, very excited with that glint in eyes, with that hope of tomorrow easily visible in their eyes there. And I really wish these kids, they win the competition here and go on to the international competition to be held in Finland, I think somewhere. But as a company, we are extremely committed to this activity. We think we must give back to the society where we operate in. And growth is always inclusive. You cannot have just one portion of the society growing, leaving behind the rest. It has to be inclusive, and that's what we are committed to. Thank you. Hello, I am Dr. Rajesh Garpure. I am the Chief Delivery Officer at Persistent Systems Limited. I am very happy to be here at the Robotex India 2023 conclave that is being organized by the Robotex India at Pune. I can see a lot of energy across the teams, across young children who are actually excelling themselves, excelling in the digital area, excelling in artificial intelligence, machine learning and IoT related projects that they have undertaken. Robotex India is a phenomenal non-profit organization which is helping reduce the digital divide between urban, rural and tribal population. India has been leading the digital wave across the world, but we have a lot of divide between urban rural population, and Robotex India exactly focuses on making that same experience, making that same opportunity available to the students across government and municipal schools across tribal as well as rural population. I want to sincerely congratulate Robotex India for the phenomenal job they are doing, and I wish to continue. I wish to thank them and urge them to continue the great work that they are doing across the digital area in India. Thank you. I'm Alok Mukherjee, and I've retired from DRDO last year, and I was invited to this event by Robotex to come and judge the event as well as preside over the function. I've been here throughout the day and seen all the students from different schools, from Zilla Parishad as well as from private schools, right from Chennai to Dehradun, and of course Bombay and Pune. And I saw the enthusiasm with the students, small school students from 5th standard, 6th standard and so forth, making robots of different types for different social causes.
and it was a very enlightening experience for me, and I would love to come here again whenever the competition is held. Thank you. नमस्ते, मेरा नाम डॉक्टर अक्षता व्यास है। मैं ZS एसोसिएट्स इंडिया में CSR लीड हूँ। हम लोग रोबोटिक्स इंडिया के साथ काफ़ी सालों से काम कर रहे हैं और इसका इंट्रोडक्शन हमने जब से स्कूल में किया है तब से बच्चों का पढ़ाई में इंटरेस्ट बहुत ज़्यादा बढ़ चुका है। आज हम लोग यहाँ पे रोबोटिक्स इंडिया के नेशनल चैम्पियनशिप में हैं और यहाँ पे मैंने देखा है ZS एसोसिएट्स के बच्चे प्लस जो दूसरे कॉर्पोरेट के सपोर्टेड बच्चे हैं उन सबका उत्साह और उन सबका मोटिवेशन बहुत हाई लेवल पे है। बिकॉज हम लोग डिजिटल इंडिया की बातें बहुत बार करते हैं बट ये फ्यूचर टेक्नोलॉजी की बातें हैं जो बहुत कम डिस्कशंस में आई जाती है। एंड आई एम वेरी प्राउड कि रोबोटिक्स इंडिया के कारण हमारे बच्चों को एक ऐसा प्लेटफॉर्म दे पा रहे हैं जहाँ पे वो नेशनल लेवल पे आके कम्पीट कर रहे हैं in robotics. So the future is very bright and wishing all the best to Robotics India team and all the students. Thank you. हॅलो, मी स्मिता. आज मी UBS या ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करते रोबोटिक्स नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये. रोबोटिक्सचा आणि आमचा संबंध तसा नवा आहे, खूप नवा, बिकॉज वी वर्क इन अ डिफरंट सेक्शन्स, टीच, ग्रीन, डिजिटल. बट रिसेंटली आम्हाला कळालं की रोबोटिक्स हे अंडर प्रिव्हिलेज्ड म्हणजे आपल्या मनपाच्या शाळांसाठी काम करते टू लेट देम नो अबाउट स्टेम एज्युकेशन, की ॲक्च्युली स्टेम एज्युकेशन काय आहे, रोबोटिक्स म्हणजे काय, कसं चालतं, इंटरनॅशनल लेवलला मुलं कसे कॉम्पीट करतात, सगळं. सो वी थॉट की आपण काहीतरी करू शकतो मुलांसाठी. आम्ही वाघोलीतल्या काही शाळा निवडल्या आणि त्या मुलांना ऑफिसमध्ये बोलवलं की तुम्ही काय करता, तुम्ही आत्तापर्यंत रोबोटिक्समधून काय शिकलाय ते आम्हाला सांगा. आम्ही एक छोटंसं एक्झिबिशन भरवलेलं आणि वाटत नव्हतं की ती मुलं महानगरपालिकेच्या शाळांमधली. दे वर सो गुड. लँग्वेज बॅरियर नव्हता बिकॉज दे वर सो कॉन्फिडंट. त्यांनी मराठीतून, इंग्लिशमधून, हिंदीतून आम्हाला त्यांच्या कन्सेप्ट सांगितल्या. ॲक्च्युली त्यांनी काय इम्प्लिमेंट केलं आहे, कोडिंग कसं केलं, त्यांनी खूप मस्त एक्सप्लेन केलं. मग आम्ही ठरवलं की लेट्स डू अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी विथ ऑल दीज स्टुडंट्स, की आपण 1 महिना या मुलांसोबत स्पेंड करू आणि आपण त्यांना ग्रूम करू फॉर नॅशनल्स. मग आम्ही अशा 5 टीम निवडल्या ज्यांच्यासोबत आम्ही पर वीक 2 तास स्पेंड केले आणि त्यांना आम्ही ट्रेन केलं फॉर दिस डे. आणि आज इथे येऊन खूप भारी वाटतं आहे कारण पूर्ण भारतातले वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये बोलणारे मुलं एका ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट्स डेमॉन्स्ट्रेट करत आहे. काही प्रायव्हेट स्कूल्समधून आलेले मुलं आहेत, काही इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनसुद्धा आहे. एव्हरीवन इज ॲट डिफरंट लेवल बट अ गुड थिंग इज रोबोटिक्स गेव देम अ वन प्लॅटफॉर्म टू रिप्रेझेंट अँड दॅट्स अ रिअली गुड थिंग. देर इज नो बॅरियर, इकॉनॉमिक बॅरियर नाही आहे, लँग्वेज बॅरियर नाही आहे. सगळेजण इक्वली कॉम्पीट करू शकताय आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे UBSसाठी आणि पर्सनली माझ्यासाठी. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे आय एम अ ex-COEPN. सो माझं कॉलेज या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करतं आहे, माझं ऑफिस या ॲक्टिव्हिटीचं स्पॉन्सरर आहे. सो इट्स लाईक अ फील गुड फॅक्टर आणि नॉस्टॅल्जी आहे माझ्यासाठी ॲज अन इंजिनियर. सो आय एम व्हेरी प्राऊड अँड हॅपी टू टेम. थँक्यू. Hi, myself Sachin Patil. I work with UBS India Private Limited. So today is one of the biggest day for us. So आज आम्ही CSR event through almost 700 people are working on different platform which includes आज आम्ही tree plantation केलंय, आज आम्ही less privileged school मध्ये painting केलंय आणि मी इथे रोबोटिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी इव्हॅल्युएशनसाठी आलो आहे. सो हे खूप मोठं एक कार्य आहे आमच्यासाठी. UBS डिजिटल फॉर दी लेस प्रिव्हिलेज किड्ससाठी ऑलवेज स्पॉन्सर करते आणि ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह यातून हे आहे की जे किड्स आहेत ज्यांच्यापर्यंत डिजिटल टेक्नॉलॉजी पोचू शकत नाही तर आम्ही त्यांना हेल्प करतो. सो आज या निमित्ताने आम्ही लास्ट 2 ते 3 महिन्यांपासून कंटिन्युअसली या छोटे जे स्कूल्स आहेत, अंडर प्रिव्हिलेज आहेत, त्यांच्यासोबत काम करतो आहे विथ रोबोटिक्स आणि आम्ही त्यांना एज्युकेट करण्याचं काम करतो आहे. तर आज देर आर सो मेनी किड्स आर हिअर. मुलं हे दिल्लीहून ट्रॅव्हल करून आले आहेत, चेन्नईहून ट्रॅव्हल करून आले आहेत, महाराष्ट्र डिफरंट पार्टमधून ट्रॅव्हल करून आले आहेत आणि आज त्यांचं एन्थुजियाझम जे बघितलं तर सकाळी 8 वाजेपासून तर आत्ता संध्याकाळपर्यंत ते कंटिन्युअसली ते प्रोजेक्टचे डेमो देत आहेत, त्यांच्या आयडियाज प्रेझेंट करत आहेत आणि फक्त त्यांनी ते प्रोजेक्ट बनवले नाहीत बट फ्युचरमध्ये ते प्रोजेक्ट आपण कसे इम्प्रूव्ह करू शकतो, सोशल कॉजसाठी त्यांचा कसा बेनिफिट होईल थ्रू दी रोबोटिक्स, थ्रू द टेक्नॉलॉजी, हे त्यांनी
एक समजून आणि त्यावर इम्प्रूव्हमेंटचं काम केलेलं आहे. तर आय एम रिअली हॅपी टू बी हिअर, पार्ट ऑफ हिअर, अँड आय विश ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ देम. थँक्यू. Robotics is nurturing all these technical education development values at the school going teacher level. These students from the various schools, they are struggling to make a robot. They are gathering the knowledge, they are talking to their seniors, sometimes with the mentors of the different companies, and they are making the robot. It's a phenomenal thing what is happening around. Robotics India operation, they are focusing on the students of various schools, specifically Jilla Parishad schools, municipal schools, and some you can say NGOs also, so that they are trying to reach to the every kid who is having interest in the technology. This technology makes them confident to learn something new, to learn something what is actually we can call it as a technical thing. They are developing themselves so that in future we can see many robotists will be there for our nation. We as a College of Engineering Pune, we do have our students for undergraduate level as well as post graduation level who are studying for robotics and artificial intelligence. इस्टोनिया येथील स्पर्धेसाठी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि रोबोटिक्स इंडिया यापुढेही असेच भारतीय तंत्रज्ञानाच्या आघाडीवर नव्या पिढीला अधिक प्रशिक्षित, अभिनव विचार करायला लावण्याचा हा वसा अविरतपणे चालू ठेवतील. रोबोटिक्स इंडिया